माझं नाव अथर्व आहे. मी 21 वर्षाचा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा एक सामान्य मुलगा. इंजिनिअरिंग म्हटलं की गणिताचे मोठे मोठे फॉर्म्युले आलेच. मग माझ्यासाठी गणित म्हणजे लहानपणापासूनच एक भीती होती. कितीही प्रयत्न केला तरी ते डोक्यात दुखायला लावणारं समीकरण सुटायचंच नाही. त्यात घरच्यांचा दबाव. शेवटी आईने उपाय शोधला, अंजली मॅडम. पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मनात एक विचित्र भीती होती. वाटलं होतं कोणीतरी शिस्तीच्या मॅडम असतील. पण दार उघडलं आणि समोर उभ्या असलेल्या अंजली मॅडमला पाहून मी क्षणभर श्वास घ्यायलाच विसरलो. उंच, गोरा वर्ण आणि कमरेपर्यंत उडणारे ते काळेभोर केस त्या 29 वर्षाच्या होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज एखाद्या विशीतल्या मुलीसारखं होतं. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची ओढ होती जी मला पहिल्या भेटीतच जाणवली. आम्ही 5-6 मुलं त्यांच्या हॉलमध्ये बसायचो. मी मुद्दाम शेवटच्या बाकावर बसायचो. त्या जेव्हा बोर्डावर खडूने गणित सोडवायच्या तेव्हा माझं लक्ष गणितापेक्षा त्यांच्या हालचालींकडे जास्त असायचं. त्यांच्या बांगड्यांचा आवाज, बोलताना त्यांच्या ओठांची हालचाल आणि मधूनच कपाळावर येणारे केसांची बट, हे सगळं मला एखाद्या वेगळ्या जगात घेऊन जायचं. मला कळालं होतं की मॅडम एकट्याच राहतात. त्यांचा नवरा परदेशात गेल्यानंतर परतलाच नव्हता. त्यांच्या घरातला तो अगरबत्तीचा मंद सुगंध आणि शांतता मला दररोज तिकडे खेचून न्यायची. तो गुरुवारचा दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतोय. सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. विजांचा कडकडाट सुरू होता. आई म्हणाली, अथर्व, आज जाऊ नकोस रे, खूप पाऊस आहे. पण माझं मन घरात लागत नव्हतं. उद्या गणिताची महत्वाची टेस्ट होती आणि खरे सांगायचं तर मॅडमला पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण व्हायचा नाही. मी रेनकोट चढवला आणि सायकल घेऊन निघालो. रस्त्यावर पाणी साचलं होतं. वारा इतका जोरात होता की सायकल चालवणं कठीण झालं होतं. अर्ध्या वाटेत गेल्यावर कळालं की ऑटो मिळणार नाही. मी भिजत भिजत चालत गेलो. जेव्हा त्यांच्या बंगल्याच्या दारावर पोहोचलो तेव्हा मी पूर्णपणे ओला चिंब झालो होतो. माझ्या कपड्यातून पाणी टपकत होतं आणि मी थंडीने थरथरत होतो. मी बेल वाजवली. काही क्षणांमध्ये दार उघडलं. समोर अंजली मॅडम उभ्या होत्या. त्यांनी हलक्या पिस्ता रंगाचा नाईट सूट घातला होता. केस ओले होते. कदाचित त्या अंघोळ करून आल्या असाव्यात. मला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. अथर्व, तू? अरे, इतक्या पावसात कशाला आलास? बाकी कुणीच आलं नाही आज, त्या काळजीने म्हणाल्या. मॅडम, उद्या टेस्ट आहे म्हणून आलो. माझा आवाज थंडीमुळे कापत होता. अरे वेड्या, तू तर पूर्ण भिजला आहेस. आत ये आधी. त्यांनी माझा हात धरला आणि मला आत आणलं. त्यांच्या हाताचा तो स्पर्श इतका उबदार होता की माझ्या अंगावरून सरसरून शहारे आले. त्यांनी मला टॉवेल दिला आणि म्हणाल्या, जा, बाथरूम मध्ये जाऊन अंग पुसून घे. मी तुला माझे जुने कपडे देते, ते घातले तरी चालतील. दुसरं इथे कोणी नाहीये. मी बाथरूम मध्ये गेलो. गरम पाण्याने चेहरा धुतला. त्यांनी मला एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट दिला. तो कदाचित त्यांच्या नवऱ्याचा असावा. तो टी शर्ट मला थोडा मोठा होत होता, पण त्यात एक वेगळीच ऊब होती. मी बाहेर आलो तेव्हा त्या किचनमध्ये चहा करत होत्या. बस इथे, सोप्यावर बस, त्यांनी मला प्रेमाने सांगितलं. बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. खिडकीवर आदळणाऱ्या थेंबांचा आवाज आणि घरातली ती शांतता. आम्ही दोघच होतो. त्यांनी चहाचा कप माझ्या हातात दिला आणि स्वतः माझ्या अगदी शेजारी येऊन बसल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो शॅम्पूचा आणि साबणाचा मंद सुगंध माझ्या मेंदूपर्यंत पोहोचला होता. खूप थंडी वाजते का रे? त्यांनी विचारलं आणि सहज माझ्या हातात हात घेतला. माझं हृदय जोरजोरात धडू लागलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्याही माझ्याकडे पाहत होत्या. त्या क्षणी मला गणिताचे कुठलेही प्रॉब्लेम आठवत नव्हते. आठवत होतं ते फक्त त्यांचं ते सुंदर रूप. मॅडम, तुम्ही जवळ आहात ना, मग थंडी कशी वाजणार? शब्द नकळत माझ्या ओठातून बाहेर पडले. माझं उत्तर ऐकून त्या थोड्या लाजल्या, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. उलट त्यांनी त्यांचा दुसरा हात माझ्या केसावून फिरवला. तो स्पर्श इतका प्रेमळ होता की मला वाटलं वेळ इथेच थांबावा. आम्ही अभ्यासाचं पुस्तक उघडलं खरं, पण माझं लक्ष पुस्तकावर नव्हतं.
जेव्हा त्या एखादं गणित समजून सांगताना माझ्या जवळ येऊन झुकायच्या, तेव्हा त्यांच्या केसांच्या बटा माझ्या गालाला स्पर्श करायच्या. रात्रीचे 8 वाजून गेले होते. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. अथर्व, आता घरी जाणे शक्य नाहीये. रस्ते बंद झाले असतील. तू आज इथेच थांब. मी तुझ्या आईला फोन करते, त्या म्हणाल्या. त्यांच्या शब्दात एक हक्क होता. मलाही तेच हवं होतं. त्या रात्री त्या छोट्याशा घरात पावसाच्या त्या पार्श्वभूमीवर आमच्या आयुष्यात एक नवीन समीकरण मांडलं जाणार होतं. बाहेर पावसाचा तांडव सुरू होताच, पण अंजली मॅडमच्या त्या बेडरूम मध्ये मात्र एक वेगळी शांतता पसरली होती. आईला फोन करून मॅडमने सांगितलं होतं की रस्ते बंद असल्याने मी इथेच थांबतोय. आईनेही त्यावर विश्वास ठेवून होकार दिला, पण माझ्या मनात मात्र विश्वासापेक्षा जास्त धाकधूक सुरू होती. आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. साधा वरण भात आणि बटाट्याची भाजी, पण रात्री त्या अन्नाची चव जागा वेगळी वाटत होती. जेवताना मॅडम माझ्यासमोर बघून मंद हसत होत्या. त्यांच्या त्या हसण्यात काहीतरी होतं, एक प्रकारची ओढ जी मला त्यांच्याकडे खेचत होती. अथर्व, आज खूपच पाऊस आहे ना, भीती वाटते का, त्यांनी विचारलं. नाही मॅडम, तुम्ही सोबत आहात ना, मग कशाची भीती, मी म्हणालो. माझ्या आवाजात आता एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. जेवण झाल्यावर आम्ही बेडरूम मध्ये गेलो. तिथे एक मोठा बेड होता. खोलीतल्या एका कोपऱ्यात मंद उजेड देणारा लॅम्प जळत होता. अंजली मॅडमनी बेडवर चादर नीट केली आणि मला एका बाजूला बसायला सांगितलं. त्या स्वतः समोरच्या आरशासमोर उभ्या राहून आपले केस विंचरत होत्या. आरशातून त्यांचं ते प्रतिबिंब पाहून मी भारावून गेलो होतो. मॅडम, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात, मी पुन्हा एकदा न राहून बोललो. त्यांनी कंगवा खाली घेतला आणि वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्या हळुवार पावलं टाकत माझ्या जवळ आल्या. माझ्या समोर बेडवर बसल्या. आमच्यात आता फक्त काही इंचाचं अंतर उरलं होतं. त्यांच्या श्वासांचा गरम स्पर्श मला चेहऱ्यावर जाणवू लागला. अथर्व, मी तुझी मॅडम आहे, विसरला नाहीस ना, त्या कुजबुजल्या. विश्रांती हवी असेल तर हे विसरलेलंच बरं, मी म्हणालो आणि धाडस करून त्यांचा हात पकडला. त्यांनी हात झटकला नाही, उलट माझ्या हाताच्या बोटामध्ये त्यांची बोटं गुंफली. माझं आयुष्य खूप एकटं आहे अथर्व. तू आज इथे आलास आणि मला खूप दिवसांनी जिवंत असल्यासारखं वाटतंय, त्या भाऊक होऊन म्हणाल्या. मी हळूच पुढे झुकलो आणि त्यांच्या कपाळावर ओठ टेकवले. त्यांच्या शरीरातून एक लहरीसारखी थरथर गेली. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. पुढे फक्त पावसाचा टपटप आवाज आणि आमच्या काळजांची धडधड ऐकू येत होती. मी हळूच त्यांच्या गालावर हात फिरवत त्यांच्या ओठांजवळ गेलो. त्या क्षणी अंजली मॅडमने गच्च मिठी मारली, जणू काही त्यांना त्या स्पर्शाची कित्येक वर्षापासून प्रतीक्षा होती. त्यांचा केसांचा सुगंध, त्यांची ऊब आणि बाहेर पडणाऱ्या पावसाची धून, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. अथर्व, हे स्वप्न तर नाही ना, त्यांनी माझ्या कानात कुजबुजलं. मी काही न बोलता त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि ओठ एकमेकांना भिडले. ती पहिली किस किती हळुवार, किती आर्द्र आणि किती खरी होती. मॅडमचा तो प्रतिसाद पाहून मला कळलं की त्यांचं माझ्यावर जितकं प्रेम आहे तितकंच त्यांना एका खऱ्या सोबतीची गरज आहे. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे संपलं होतं. मी त्यांना बेडवर हळू झोपवलं. लाईट बंद केल्यावर बाहेरच्या विजेंच्या लख्ख प्रकाशात त्यांचं रूप अधिकच मोहक दिसत होतं. त्या रात्री त्या खोलीत आम्ही फक्त शिक्षिका आणि विद्यार्थी उरलो नव्हतो, तर दोन प्रेमी झालो होतो. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एक प्रकारची ओढ होती. मी पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना मन अधिक जवळ उठलं. मला सोडू नको जाऊ कधीच, त्या श्वास सोडत म्हणाल्या. कधीच नाही अंजली, मी पहिल्यांदा त्यांचं नाव घेतलं. ती रात्र आम्ही एकमेकांच्या मिठीत घालवली. पावसाचा वेग वाढला होता, पण आमच्या मनातील वादळ मात्र आता शांत झालं होतं. त्या स्पर्शाने, त्या जवळकीने आणि त्या प्रेमाने आमच्या नात्याची नवी व्याख्या लिहिली होती. सकाळी जेव्हा खिडकीतून सूर्याचा पहिला किरण आमच्यावर पडला, तेव्हा आम्हाला जाणवलं की आता आमचं आयुष्य बदललं आहे. मी केवळ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी उरलो नव्हतो, तर एक सुंदर मनाचा सोबती झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी अंजलीच्या घरातून बाहेर पडलो, तेव्हा हवा अगदी स्वच्छ होती, पण माझ्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं.
काल रात्री जे काही झालं ते खरं होतं का? मॅडमच्या त्या मिठीतील ऊब अजूनही माझ्या अंगावर जाणवत होती. मी घरी गेलो तेव्हा आईने कौतुकानं विचारलं, बरं झालं बाबा, तू तिकडेच थांबलास. खूप पाऊस होता. अभ्यास झाला का नीट? मी फक्त मान डोलवली. मला आईच्या डोळ्यात बघताना अपराधीपणा वाटत होता. पण अंजलीचा विचार येताच तो अपराधीपणा कुठेतरी हरवून जायचा. आता आमचा रोजचा क्रम बदलला होता. मी ट्युशनला सर्वात शेवटी जायचो. इतर मुलं असताना आम्ही अगदी प्रोफेशनल वागवायचो. ती फळ्यावर लिहायची आणि मी वहीत उतरून घ्यायचो. पण अधूनमधून आमच्या नजरा एकमेकांना भिडायच्या. त्या एका सेकंदाच्या नजरेत काल रात्रीच्या सर्व आठवणी ताज्या व्हायच्या. तिने केसावरून हात फिरवला की मला तिच्या बोटांचा स्पर्श आठवायचा. इतर मुलं निघून गेली की ती दरवाजाची कडी लावायची. मग तो हॉल आमचाच असायचा. अथर्व, आज खूप वेळ लावलास यायला, अशी ती तक्रार करायची. तुमच्या आठवणीतून बाहेर पडलो तर लवकर येईन ना, मी तिला जवळ ओढत म्हणायचो. आम्ही तासनतास बोलायचो. तिने मला तिच्या आयुष्यातला त्या जखमा सांगितल्या ज्या तिने जगापासून लपून ठेवल्या होत्या. तिचा नवरा परदेशात गेल्यानंतर तिला विसरला होता, पण अंजली मात्र एका सामाजिक बंधनात अडकली होती. माझ्या प्रेमाने तिला त्या बंधनातून मुक्त केलं होतं. आमचे ते एकांतातले क्षण अधिक उत्कृष्ट होत गेले. कधी स्वयंपाकघरात चहा करताना तिने मला मागून मिठी मारणं, तर कधी गणिताचं पुस्तक समोर ठेवून आम्ही एकमेकांच्या श्वासात हरवून जाणं. पण म्हणतात ना, इश्क और मुश्क छुपाए नहीं चुपते. एके दिवशी मी अंजलीच्या बागेत तिला गुलाबाचं फूल देत होतो तेव्हा शेजारच्या काकांनी आम्हाला पाहिलं. त्यांच्या नजरेतील ती शंका मला अस्वस्थ करून गेली. काही दिवसातच कॉलनीत कुजबूज सुरू झाली. हा मुलगा इतका वेळ काय करतो आत? मॅडम एकट्याच राहतात ना? अशा चर्चा कानावर पडू लागल्या. घरी सुद्धा वातावरण बदललं होतं. एकदा आई म्हणाली, अथर्व, तुझे गणिताचे मार्क तर वाढलेत, पण तू घरात खूप कमी वेळ असतोस. अंजली मॅडम जास्त वेळ घेतात का आजकाल? मी कसाबसा विषय टाळला, पण मला कळून चुकलं होतं की आमचा हा लपंडाव फार काळ टिकणार नाही. एका रात्री अंजलीचा फोन आला. ती रडत होती. अथर्व, लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. तुला आता रोज येणं जमणार नाही. आपण हे थांबवलं पाहिजे. माझं हृदय पिळवटून निघालं. मी तसाच रात्रीच्या अंधारात तिच्या घरी पोहोचलो. ती अंधारात एकटीच बसली होती. मी तिला घट्ट मिठी मारली. अंजली, लोक काय म्हणतात त्याने मला काही फरक पडत नाही. तू माझी आहेस आणि मी तुझा. हे नातं कोणीही तोडू शकत नाही. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा एक झालो, पण यावेळेस त्या स्पर्शात एक प्रकारची भीती आणि अनामिक हुरहुर होती. जणू काही आम्हाला माहित होतं की पुढचा रस्ता खूप कठीण आहे. आम्ही रात्रभर जागत होतो. भविष्याची स्वप्न विणत होतो. मी इंजिनिअरिंग पूर्ण करेन आणि तुला सन्मानाने घेऊन जाईल, हे मी तिला दिलेलं वचन होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. आमच्या या प्रेमाच्या गुपितावर आता समाजाच्या संशयाची गडद सावली पडली होती. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. सकाळपासूनच घरातलं वातावरण जड होतं. वडिलांच्या कानावर कुठून तरी बातमी गेली होती. जेव्हा मी संध्याकाळी ट्युशनला निघालो तेव्हा वडिलांनी मला दरवाजापाशीच अडवलं. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. कुठे चालला आहेस? त्या मॅडमकडे की त्या बाईकडे? वडिलांचा प्रश्न एखाद्या चाबकासारखा बसला. त्या दिवशी घरात मोठा वाद झाला. आई रडत होती आणि वडील ओरडत होते, मी तुझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी ती तुझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. तुला काय वाटतं? समाज काय म्हणेल? पण माझ्या डोळ्यासमोर फक्त अंजलीचा तो रडवेला चेहरा येत होता. मी काही न बोलता घराबाहेर पडलो. माझ्याकडे ना सायकल होती ना पैसे. मी पळत पळत अंजलीच्या घरापाशी पोहोचलो. तिथे गेल्यावर जे पाहिलं त्याने माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. अंजलीच्या घराबाहेर 2-3 स्त्रिया आणि काही पुरुष जमा झाले होते. ते तिच्यावर ओरडत होते. तिला चारित्र्यावरून टोमणे मारत होते. अंजली दरवाजा लावून आत बसली होती. मी गर्दी बाजूला सारून आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी मलाही पकडलं. बघा, आला तिचा आशिक, कोणीतरी ओरडलं. मी ओरडलो, तिची काही चूक नाही, मी तिच्यावर प्रेम करतो. लोकांनी मला धक्काबुक्की केली, पण मी दरवाजा वाजवत राहिलो. शेवटी अंजलीने दार उघडलं. तिचे डोळे सुजलेले होते, केस विस्कटलेले होते, पण मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती मिश्रित दिसायला लागला. तिने मला आत ओढलं आणि जोरात कडी लावून घेतली.
बाहेर लोकांचा आरडाओरडा सुरूच होता. अंजली माझ्या मिठी चिठीवरून ढसाढसा रडू लागली. अथर्व, मी तुला सांगितलं होतं ना, हे जग आपल्याला जगू देणार नाही. तू इथून जा, तुझं आयुष्य खराब होईल. मी तिचे अश्रू पुसले आणि तिला शांत केलं. अंजली, आज जर मी तुला सोडून गेलो तर मी स्वतःच्या नजरेत कधीच उठू शकणार नाही. लोक आज ओरडतील, उद्या विसरतील, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. त्या रात्री आम्ही ठरवलं की हे शहर सोडल्याशिवाय पर्याय नाही. तिने तिचं सामान एका बॅगेत भरलं. रात्रीच्या 2 वाजता जेव्हा सगळीकडे शांतता होती तेव्हा आम्ही मागच्या दाराने बाहेर पडलो. माझ्या खिशात थोडेच पैसे होते आणि अंजलीकडे तिचे दागिने. आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो आणि जी पहिली ट्रेन मिळाली त्या ट्रेनमध्ये बसलो. ती ट्रेन आम्हाला एका नवीन शहराकडे घेऊन जात होती. प्रवासात अंजली माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. मला माहित होतं की पुढे खूप संघर्ष आहे. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं, नोकरी शोधायची होती आणि अंजलीला ते सन्मानाचं आयुष्य द्यायचं होतं ज्याची ती हकदार होती. काही महिने खूप कठीण गेले. मी दिवसा एका गॅरेजमध्ये काम करायचो आणि रात्री अभ्यास करायचो. अंजलीने सुद्धा तिथेच एका शाळेत शिकवायला सुरुवात केली होती. हळूहळू परिस्थिती बदलली. मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि एका चांगल्या कंपनीत मला नोकरी मिळाली. आमच्या घरच्यांनी आमचे संबंध तुटले होते, पण आम्ही एकमेकांचे झालो होतो आणि आम्ही आमचं एक सुंदर जग निर्माण केलं होतं. इंजिनिअरिंगची पदवी हातात आली आणि एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर माझी निवड झाली. तेव्हा कुठे आमच्या संघर्षाला सुखाचे धुमारे फुटू लागले होते. त्या छोट्याशा भाड्याच्या खोलीतून बाहेर पडून आम्ही एका पॉश सोसायटीमध्ये स्वतःचा छानसा फ्लॅट घेतला होता. नवीन शहर, नवीन माणसं आणि कोणीही ओळखणारं नसल्यामुळे समाजात वावरताना अंजलीच्या चेहऱ्यावर आता एक मोकळेपणा आणि सुरक्षेची भावना दिसायची. घरच्यांशी संबंध तुटल्याची एक बारीकशी टोचणी मनाच्या कोपऱ्यात होती. पण जेव्हा मी घरी यायचो तेव्हा अंजलीला हसताना बघायचो तेव्हा माझं जग तिच्यातच पूर्ण व्हायचं. तो शनिवारचा दिवस होता. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी दुपारी छान झोप काढली होती. संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. ढग गडगडून आले आणि बघता बघता बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. खिडकीच्या काचेवर पाण्याचे थेंब आदळू लागले. तो आवाज ऐकून मला 5 वर्षापूर्वीच्या त्या पहिल्या रात्रीची आठवण आली, ज्या रात्री आमच्या नात्याला एक नवं वळण मिळालं होतं. मी बेडवरून उठून हॉलमध्ये आलो. अंजली बाल्कनीजवळ उभी राहून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती. तिने हलक्या जांभळ्या रंगाची मऊ सुती साडी नेसली होती. तिचे ते कमरेपर्यंत लांब काळेभोर केस आज तिने मोकळे सोडले होते, जे वाऱ्यामुळे तिच्या पाठीवर आणि गालावर उडत होते. तिचं ते रूप पाहून माझं हृदय पुन्हा एकदा अगदी पहिल्या भेटीसारखं धडकलं. मी हळुवार पावलं टाकत तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. तिने मागे वळायचा प्रयत्न केला, पण मी लगेच माझे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले आणि तिला माझ्या पाठीशी घट्ट ओढून घेतलं. माझ्या या अचानक आलेल्या स्पर्शाने तिच्या शरीरातून एक लहरीसारखी थरथर गेली. अथर्व, काय हे, कोणीतरी बघल, ती हळूच कुजबुजली. पण तिने माझा हात बाजूला सारण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. उलट तिने तिचं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. बघू दे ना, आता आपण कोणाला घाबरायची गरज नाही अंजली. तू माझी बायको आहेस, माझं जग आहेस. मी तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो. माझ्या श्वासांचा गरम स्पर्श तिच्या मानेला झाला आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. गार वारा घराच्या आत येत होता, त्यामुळे अंजलीच्या अंगावर काटा आला होता. मी तिला तसंच मिठीत धरून हळूच फिरवलं, जेणेकरून ती आता माझ्या समोर आली. तिचे काजळ घातलेले ते मोठे डोळे, ओठांवरची ती मंद लाजाळू स्माईल आणि कपाळावर आलेली केसांची बट. मी वेड्यासारखा तिच्याकडे पाहत राहिलो. काय बघताय असं, तिने नजर खाली झुकवत विचारलं. हेच की 5 वर्ष झाली, पण तू अजूनही तशीच दिसतेस, माझी ती सुंदर अंजली मॅडम, ज्यांना बघून मी गणिताचे फॉर्म्युले विसरून जायचो, मी मिश्किलपणे म्हणालो. माझं बोलणं ऐकून ती खळखळून हसली. तिच्या हसण्याचा तो आवाज या पावसाच्या संगीतापेक्षाही मधुर होता. आता मी तुमची मॅडम नाहीये मिस्टर अथर्व, आणि आता तुम्हाला
गणित नाही तर आयुष्याचे हिशोब सोडवायचे आहे. ती माझ्या शर्टची बटन नीट करत म्हणाली, आयुष्याचं गणित तर मी त्याच रात्री सोडवलं होतं जेव्हा तू मला तुझ्या मिठीत घेतलं होतं. असं म्हणत मी माझा एक हात तिच्या गालावर ठेवला, माझा अंगठा तिच्या खालच्या ओठावरून फिरवला. तिचा आता होठ हलकासा थरथरत होता. आमच्यातील अंतर आता पुन्हा एकदा संपत चाललं होतं. बाहेर विजांचा लख्ख प्रकाश पडला होता आणि त्याच प्रकाशात मी हळूच पुढे झुकलो. आमच्या दोघांचे श्वास एकमेकांना मिसळले आणि माझे ओठावर ओठ स्थिरावले. ती किस आधीसारखी भीतीची किंवा घाईची नव्हती. त्यात एक प्रकारची प्रगल्भता होती, प्रत्येक वर्षाचा विश्वास होता आणि एकमेकांबद्दल अथांग प्रेम होतं. अंजलीने तिच्या दोन्ही हातांनी माझे केस घट्ट पकडले आणि मला अधिक जवळ ओढलं. या पावसाच्या पार्श्वभूमीवर आम्ही दोघंही बाह्य जगाचा विसर पडून एकमेकांच्या स्पर्शात विरघळून गेलो होतो. काही क्षणानंतर जेव्हा आमचे होठ वेगळे झाले तेव्हा अंजलीचा चेहरा लाजेने लाल होता आणि श्वास वेगाने चालले होते. तिने तोंड माझ्या छातीत लपवलं. मी तिला तसंच उचलून घेतलं आणि बेडरूमच्या दिशेने पावलं टाकली. बेडवर तिला हळूच निझून तिच्यावर झुकलो. खोलीत मंद उजेड होता आणि बाहेर पावसाचा तांडव सुरूच होता. तिने एका हाताने साडीचा पदर घट्ट धरला होता. तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ आणि समर्पण होतं. मी हळूच कपाळावर मग माझे ओठ टेकवले. अथर्व, मला कधी स्वतःपासून दूर करू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, ती भाऊक होऊन म्हणाली. मी फक्त शरीराने नाही तर आत्म्याने तुझा झालो आहे अंजली. मृत्यूशिवाय आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून वचन दिलं. त्या रात्री निसर्गाचं वादळ बाहेर बरसत होतं, पण आमच्या बेडरूम मध्ये प्रेमाचं एक वेगळंच निवांत आणि उत्कृष्ट वादळ शमलं होतं. कालपर्यंतचा संघर्ष, समाजाचे टोमणे, घरच्यांचा राग, हे सगळं काही या एका रात्रीच्या सुखासमोर खूप लहान वाटू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खिडकीतून कोवळं ऊन आमच्या बेडवर पडलं तेव्हा अंजली आणि माझ्या छातीवर हात ठेवून शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि समाधान होतं. मी तिच्या कपाळावर हलकीशी किस केली आणि विचार केला, आयुष्यात कितीही कठीण समीकरणं आली तरी सोबती अंजली सारखीच असेल, तर प्रत्येक उत्तराचा शेवट फक्त आणि फक्त प्रेमातच होणार. त्या सुखाच्या रात्रीनंतर आमचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. अंजलीच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखी शांतता पसरली होती आणि मी माझ्या ऑफिसच्या कामात व्यस्त झालो होतो. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता खूप जास्त भयानक असते. आमच्या आयुष्यातही असं काहीतरी घडणार होतं ज्याची आम्हा स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तो बुधवारचा दिवस होता. ऑफिसमध्ये एक महत्वाचं प्रोजेक्टचं काम असल्यामुळे मला घरी यायला रात्रीचे 9 वाजले होते. मी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी लावली आणि लिफ्टने आमच्या 9व्या मजल्यावरील फ्लॅटपाशी आलो. दारावर बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मी 2दा-3दा बेल वाजवली. अंजलीच्या मोबाईलवर फोन लावला तर फोन घरातच वाजत असल्याचा आवाज दाराच्या फटीतून येत होता. माझ्या मनात अचानक धाकधूक वाढली. मी खिशातून सुट्टी चावी काढली आणि दार उघडलं. घरात पूर्ण अंधार होता. अंजली, मी हाक मारली पण उत्तर आलं नाही. मी हॉलचे लाईट ऑन केले. समोर जे दिसलं ते पाहून माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. हॉलमध्ये सामान अस्तव्यस्त पडलं होतं. टीव्हीच्या शेजारी ठेवलेली काचेची फुलदाणी फुटून तिचे तुकडे जमिनीवर विखुरले होते. अंजलीचा फोन सोफ्यावर पडला होता. मी पळत जाऊन बेडरूम मध्ये गेलो. तिथे अंजली नव्हती. किचन, बाल्कनी सगळीकडे शोधलं पण ती कुठेच नव्हती. अंजली कुठे गेली असेल? इतक्या रात्री फोन न घेता माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. 5 वर्षापूर्वी शहरात पळून आल्यानंतर आम्ही आमची ओळख पूर्णपणे लपवली होती. मग हे कसं घडलं? मी तसाच खाली सिक्युरिटी कॅबिन मध्ये धावलो. रामसिंग, माझ्या फ्लॅटमध्ये कोणी आलं होतं का आज संध्याकाळी? मी धापा टाकत विचारलं. रामसिंगने काही वेळ विचार केला आणि म्हणाला, हो साहेब. 7च्या सुमारास एक उंच काळा रेनकोट घातलेला माणूस आला होता. त्याने स्वतःला कुरिअरवाला सांगितलं आणि तुमच्या फ्लॅटचा नंबर विचारला. तो बाहेर जाताना दिसला का? मी विचारलं. नाही साहेब, मी त्यावेळेस दुसऱ्या गाडीची एंट्री करत होतो. माझं लक्ष नव्हतं, रामसिंग म्हणाला.
माझा संशय आता बळावला होता. मी पुन्हा फ्लॅटमध्ये आलो. काहीतरी पुरावा मिळतो का म्हणून हॉलची तपासणी करू लागलो. जमिनीवर पडलेल्या काचेच्या तुकड्यांजवळ मला एक पांढरा कागद दुमडलेला दिसला. तो कागद उचलला आणि उघडला. त्यावर लाल शाईने इंग्रजीत काहीतरी लिहिलं होतं. ते वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कागदावर लिहिलं होतं, अंजली फक्त तुझी नाही अथर्व, तिच्या भूतकाळाचा एक हिशोब अजून बाकी आहे. तिला जिवंत बघायचं असेल तर पोलिसांना न सांगता आज रात्री 12 वाजता शहराच्या बाहेर त्या जुन्या बंद पडलेल्या वखार मिलापाशी ये. एकटाचे, अन्यथा. माझे हात थरथरू लागले. अंजलीचा भूतकाळ मला आठवलं. अंजलीने मला सांगितलं होतं की तिचा नवरा परदेशात गेला आणि कधी परतलाच नाही. मग हा कोण होता की आमच्या जुन्या गावातील लोकांनी शोधून काढलं होतं? पण त्या पत्रातील भाषा काहीतरी वेगळं सुचवत होती. घड्याळीत रात्रीचे 10:30 वाजले होते. माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता. पोलिसात जावं की नाही, पण अंजलीच्या जीवाचा प्रश्न होता. मी कोणतीही जोखीम घेऊ शकत नव्हतो. मी कपाटातून एक छोटा चाकू घेतला आणि गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. विजांच्या कडकडात मी गाडी त्या जुन्या वखार मिलच्या दिशेने पळवली. ते शहर सोडून गेलेल्या लोकांचं एक ओसाड ठिकाण होतं. रात्रीच्या 11:40 त्या मिलच्या गेटपाशी पोहोचलो. तिथे घनदाट अंधार होता. फक्त विजांच्या प्रकाशात त्या जुन्या इमारतीचा सांगाडा दिसत होता. मी गाडीचे लाईट्स बंद केले आणि हातात टॉर्च घेऊन आत गेलो. मिलच्या जुन्या पत्र्याच्या वाऱ्यामुळे होणारा आवाज वातावरणातली भीती अधिकच वाढवत होता. मी एका मोठ्या हॉलमध्ये प्रवेश केला. तिथे एका खांबाला अंजलीला खुर्चीवर हातपाय बांधून बसवलं होतं. तिच्या तोंडावर पट्टी होती. टॉर्चचा प्रकाश पडताच तिने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात एक प्रचंड भीती आणि अश्रू होती. ती मान हलवून मला इथून जा असं सांगायचा प्रयत्न करत होती. अंजली, मी तिच्याकडे धावलो, पण अचानक मागून एक जड वस्तूचा फटका माझ्या पाठीवर बसला. मी कळवळून जमिनीवर पडलो. हातातली टॉर्च लांब जाऊन पडली. मी कसंबसं वळून पाहिलं. अंधारातून एक आकृती समोर आली. त्या माणसाने हातातील लाकडी दांडका बाजूला टाकला आणि चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. विजेच्या लख्ख प्रकाशात त्याचा चेहरा दिसला आणि मला दुसरा धक्का बसला. तो आमच्या जुन्या गावातील किंवा अंजलीचा ओळखीचा नव्हता. तो होता विक्रम, माझ्याच ऑफिसमधला माझा सिनियर मॅनेजर. विक्रम, तू? हे काय चाललंय? अंजलीला का पकडलंस तू? मी ओरडलो. विक्रम विकृतपणे हसला. अथर्व, तुला वाटलं तू खूप हुशार आहेस? कंपनीत नवीन येऊन तू माझं प्रमोशन हिरावून घेतलं. बॉसच्या नजरेत तू हिरो बनलास. पण मला तुझा गेम वाजवायचा होता, म्हणून मी तुझ्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. पण अंजलीचा यात काय संबंध? मी विचारलं. संबंध आहे. विक्रम अंजलीच्या जवळ जात म्हणाला. जेव्हा मी तुझ्यावर पाळत ठेवली तेव्हा मला कळलं की तू तुझ्या 9 वर्ष मोठ्या ट्युशन मॅडमला पळून आणला आहेस. पण खरा सस्पेन्स तर पुढे आहे अथर्व. ज्या नवऱ्याने अंजलीला सोडलं, तसं तुम्ही समजत आहात, तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा सक्का मोठा भाऊ विवेक आहे. हे ऐकून मला आणि अंजलीला मोठा धक्का बसला. अंजलीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. विवेक परदेशात गेला नाही, तर तो तिथल्या एका गुन्हेगारी प्रकरणात अडकला होता आणि जेलमध्ये होता. अंजलीने तिथून पळ येऊन तुझ्याशी संधान बांधलं. विवेक गेल्या कित्येक महिन्यात जेलमधून सुटून भारतात आला आहे आणि त्याने अंजलीचा शोध घेतला. तेव्हा त्याला कळलं की ती माझ्याच ऑफिसमधल्या एका ज्युनियर सोबत मजा मारते. विक्रमने रागारागाने सांगितलं. तेवढ्यात हॉलच्या दुसऱ्या बाजूने एका व्यक्तीचा बुटांचा आवाज आला. अंधारातून अजून एक माणूस समोर आला. त्याचा चेहरा हुबेहूब अंजलीच्या घरात आलेल्या त्या फोटोसारखा होता. तो अंजलीचा पहिला नवरा विवेक होता. त्याच्या हातात एक पिस्तूल होतं. अंजली, मला सोडून तू या लहान पोरासोबत संसार थाटलास? विवेक हिंस्त्र आवाजात म्हणाला. त्याने पिस्तूल थेट माझ्या कपाळावर धरलं. अंजली खुर्चीवर बांधलेली असतानाही जोराने ओरडण्याचा प्रयत्न करत होती. तिचे अश्रू थांबत नव्हते. माझं हृदय जोराने धडधडत होतं. पाठीवरच्या घामामुळे आणि जखमीमुळे मला वेदना होत होत्या. पण माझ्या डोळ्यासमोर अंजलीचा चेहरा होता. मी हरणार नव्हतो. माझ्या खिशात असलेला तो छोटा चाकू मला आठवला. विवेक, तुझा राग माझ्यावर आहे ना? अंजलीला सोड, ती निर्दोष आहे. मी हळूच खिशातील चाकूवर हात ठेवत म्हणालो. निर्दोष? हिने माझा विश्वास तोडला. आज तुम्ही दोघं इथून जिवंत जाणार नाही. विवेकने पिस्तूल लोड केलं. त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोक्याने मिलचा एक मोठा जुना पत्रा कडकडत जमिनीवर पडला. त्या आवाजाने विवेक आणि विक्रम दोघांचेही लक्ष एका सेकंदासाठी विचलित झाले.
तोच क्षण साधून जमिनीवर झोप घेतली आणि चाकू सरळ विवेकच्या हातावर मारला. पिस्तूल त्याच्या हातातून सुटून लांब पडलं. विक्रम पकड त्याला. विवेक ओरडला. विक्रम माझ्यावर अंगावर धावून आला, पण चपळाईने मी बाजूला झालो आणि जवळ पडलेला लाकडी दांडका उचलून त्याच्या पायावर मारला. विक्रम कळवळत खाली पडला. विवेकने उठून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण छातीवर जोरात लाथ मारली. तो मागे जाऊन लोखंडी रॉडवर आदळला आणि बेशुद्ध झाला. मी अंजलीपाशी धावत गेलो. तिच्या तोंडाची पट्टी काढली, तिचे हातपाय सोडवले. ती तात्काळ माझ्या गळ्यात पडून रडू लागली. अथर्व, मला माफ कर. माझ्या भूतकाळामुळे तुझा जीव धोक्यात आला. शांत हो अंजली, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तिला घट्ट मिठीत धरलं. आम्ही तिथून बाहेर पडणार तेवढ्यात मागून विक्रम उभा राहिला आणि त्याने विवेकचं पिस्तूल हातात घेतलं. अथर्व थांब. त्याचा आवाज ऐकून आम्ही ओळलो. विक्रमने पिस्तूल आमच्यावर रोखलं आणि त्याचे डोळे लाल झाले. खेळ संपला अथर्व. ट्रिगर दाबणार तेवढ्यात मिलच्या मुख्य दारावर अचानक मोठा प्रकाश पडला. पोलीस, हात वर करा आणि पिस्तूल खाली टाका. एक खणखणीत आवाज गुंतला. पोलिसांनी तात्काळ येऊन विक्रमला घेरलं आणि त्याच्या हातातून पिस्तूल काढून घेतलं. त्याच्या मागे रामसिंग, आमचा सिक्युरिटी गार्ड, उभा होता. रामसिंगने हुशारी दाखवून त्या अनोळखी माणसाचा विक्रमचा गाडी नंबर नोट केला होता आणि मी गेल्यानंतर पोलिसांना फोन केला होता. विक्रम आणि विवेक दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. विवेक आधीच गुन्हेगार असल्यामुळे त्याच्यावर अनेक वॉरंट होते. त्यामुळे आता ते दोघेही दीर्घ काळासाठी गजाआड जाणार होते. सकाळचे 5 वाजले होते. पाऊस थांबला होता आणि पूर्वेकडे सूर्य उगवत होता. आम्ही मिलच्या बाहेर आलो. अंजलीने माझा हात अत्यंत घट्ट पकडला होता. तिचा भूतकाळ आता कायमचा संपला होता आणि आमच्या नात्यावर आलेली संशयाची आणि भीतीची ती काळी सावली शेवटी दूर झाली होती. आता आमचं पुढचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि आमचं स्वतःचं असणार होतं. त्या जुन्या वखार मिलच्या आवारातून जेव्हा पोलिसांनी गाड्या सायरन वाजवत बाहेर काढल्या, तेव्हा कुठे आमच्या छातीतील धडधड किंचित कमी झाली. विवेक आणि विक्रम, त्या दोघांनाही पोलिसांनी गाडीत कोंबलं. जाताना विवेकने माझ्याकडे आणि अंजलीकडे एका पराभूत आणि खूनशी नजरेनं पाहिलं, पण आता त्याच्या त्या नजरेशी आम्हाला भीती वाटत नव्हती. अंजलीने एक सुटकेचा मोठा श्वास सोडला आणि तिने तिचे दोन्ही हात माझ्या हाताभोवती आणि खिन घट्ट आवळले. तिचा तो थरथरणारा स्पर्श सांगत होता की तिच्या मनावरचा कित्येक वर्षाचा एक सुप्त ताण आता कुठेतरी कायमचा विरघळला होता. सकाळचे कोवळे किरण ढगांच्या आडून बाहेर येत होते. रात्रीच्या त्या भयानक वादळानंतर निसर्ग आता शांत आणि अत्यंत स्वच्छ दिसत होतं. झाडांच्या पानावरून पाण्याचे थेंब अजूनही टपकत होते. मी अंजलीला घेऊन गाडीत बसलो. गाडीत बसताच तिने तिचं डोकं सरळ माझ्या खांद्यावर टेकवलं. ती काहीच बोलत नव्हती, फक्त तिचे अश्रू माझ्या शर्ट्सवर पडत होते. मी अश्रू दुःखाचे नव्हते, तर एका मोठ्या संकटातून सुटल्याच्या समाधानाचे आणि कृतज्ञतेचे होते. मी तिचा चेहरा हळूच वर केला आणि माझ्या हाताने तिचे अश्रू पुसले. अंजली, आता सगळं संपलंय. तो भूतकाळ, ती भीती, तो माणूस, आता काहीच उरलेलं नाही. आपण आता पूर्णपणे सुरक्षित आहोत. मी तिला धीर देत म्हणालो. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या त्या मोठ्या डोळ्यांमध्ये मला अथांग प्रेम आणि आदर दिसला. अथर्व, जर आज तू वेळेवर आला नसतास, तर स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्यासाठी त्या नराधमाशी लढला नसतास, तर कदाचित मी, तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मी तिचा हात तिच्या ओठावर ठेवला. पुन्हा असं कधीच बोलायचं नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मी फक्त शरीरानं नाही तर आत्म्याने तुझा झालो आहे. तुला साधं खरचटलं तरी त्याचा मला त्रास होतो. मग तुला अशा संकटात मी कसं सोडू शकतो? आपल्या प्रेमाची ताकद त्या लोकांच्या पापापेक्षा खूप मोठी आहे, मी म्हणालो. माझ्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर सुंदर लाजाळू हसू म्हटलं. तिने पुढे होऊन मला एक घट्ट मिठी मारली. त्या मिठीत एक वेगळीच ऊब होती, एक हक्क होता. आम्ही आमच्या फ्लॅटवर परतलो तेव्हा घराची ती अवस्था पाहून अंजली पुन्हा अस्वस्थ झाली. काल रात्री विक्रमने केलेल्या त्या धक्काबुक्कीमुळे घरातलं सामान विखुरलं होतं. मी तिला सोफ्यावर बसवलं आणि म्हणालो, तू इथेच बस, मी चहा करतो आणि सगळं आवरतो. पण ती उठली आणि तिने माझा हात पकडला. नाही, आपण दोघं मिळून करू, ती म्हणाली. आम्ही दोघांनी मिळून ते पुन्हा घर आवरलं. विखुरलेलं सामान जागेवर ठेवलं, काचेचे तुकडे साफ केले. हे घर फक्त विटा मातीचं नव्हतं, तर आमच्या 5 वर्षाच्या संघर्षातून उभं राहिलेला आमचा एक छोटासा स्वर्ग होता. घर आवरून झाल्यावर अंजलीने आम्हा दोघांसाठी छान कडक चहा बनवला. आम्ही दोघं बाल्कनीमध्ये येऊन बसलो. बाहेरून
येणारा ओल्या मातीचा सुगंध, माझ्या हाताचा चहाचा कप वातावरणात एक अतिशय रोमांटिक झालं होतं. अंजलीचा हातचा घोट घेत माझ्याकडे पाहत होती. तिचे केस अजूनही विस्कटलेले होते, पण त्या अवस्थेतही ती कमालीची सुंदर दिसत होती. काय विचार करताय? तिने विचारलं. हेच की आपल्या आयुष्यात गणित किती विचित्र आहेत ना. कधी पुस्तकातली समीकरण सुटत नव्हती म्हणून तू माझ्या आयुष्यात आले. नंतर समाजाने आपल्यावर चुकीची समीकरणं लादण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण पळून आलो. काल रात्री तर थेट आयुष्याचा जुगार होता. पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी अडचणीत येतो तेव्हा तूच माझं उत्तर असतेस. मी तिचा हात हातात घेत म्हणालो. तिने तिचा हात माझ्या ओठांजवळ नेला. अथर्व, समाजाने आपल्याला कितीही नावं ठेवली तरी मला कधीच त्याचा पश्चाताप झाला नाही. कारण मला माहित होतं जगासाठी तू कदाचित 9 वर्ष लहान असशील, पण माझ्यासाठी तू माझा रक्षक आहेस, माझा नवरा आहेस. काल रात्री तू जे झाडं दाखवलं ना, त्याने मला खात्री पटली की स्त्री म्हणून मी घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नव्हता. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या आणखी जवळ गेलो. तिचा हात पकडून मी तिला सोफ्यावरून उठवलं आणि बाल्कनीच्या रेलिंग पाशी आणलं. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. मी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला माझ्या मिठीत ओढलं. तिनेही तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले. आमच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या. काल रात्रीच्या त्या भयंकर अनुभवानंतर हा आमचा आजचा सकाळचा एकांत आम्हाला अधिकच मौल्यवान वाटत होता. मी हळूच पुढे झुकलो आणि तिच्या कपाळावर एक लांब प्रेमळ किस केली. त्यानंतर माझे ओठ तिच्या गालावरून घसरत तिच्या ओठावर स्थिरावले. यावेळी आमची किस निवांत, उत्कंठ आणि शांत होती. जणू काही आम्ही एकमेकांना सांगत होतो की आता या जगात आपल्याला वेगळं करणारं कोणीही उरलेलं नाही. आमचं नातं आता कोणत्याही गुपितावर किंवा भीतीवर आधारलेलं नव्हतं, तर ते पूर्णपणे मुक्त आणि स्वतंत्र होतं. काही क्षणानंतर जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा अंजलीच्या गालावरची लाली त्या उगवत्या सूर्याच्या रंगासारखीच मोहक दिसत होती. तिनं तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं आणि आम्ही दोघं त्या शांत सुंदर सकाळी दूरवर पसरलेल्या शहराकडे पाहू लागलो. आमच्या घरच्यांशी आमचे संबंध कायमचे तुटले होते. ते समाजाने आम्हाला नाकारलं होतं आणि भूतकाळाने आमचा अंत बघायचा प्रयत्न केला होता. पण या सगळ्या वादळानंतर मात अजूनही आम्ही जिंकत होतो. आज खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याचं एक नवीन सुवर्णपान सुरू झालं होतं. आता आमच्यात कोणतीही भीती नव्हती, संशय नव्हता. उरलं होतं फक्त आमचं अथांग प्रेम, आमचा एकमेकांचा विश्वास आणि पुढे येणाऱ्या सुंदर भविष्याची एकत्र पाहिलेली स्वप्न. मी केवळ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी किंवा नोकरी करणारा तरुण उरलो नव्हतो, तर एका खऱ्या सुंदर मनाचा आणि शरीराचा कायमचा सोबती झालो होतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.